नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 5 सुग्रणीचे घरटे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. 1-2 शब्दात उत्तरे लिहा. पहिलं, सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो? उत्तर आहे गवताच्या काड्यांपासून. दुसरं, सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो? उत्तर आहे झाडाच्या फांदीला. तिसरं, सुगरण पक्षाचा महत्त्वाचा गुण कोणता? उत्तर आहे नियोजनबद्धता. प्रश्न क्रमांक 2. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो? उत्तर आहे सुगरण पक्षी चोचीने सुबक वीण घालतो. दुसरा प्रश्न, सुगरण पक्षाचे हे घरटे वादळात शाबूत का राहते? उत्तर आहे या प्रकारे सुगरण पक्षाचे घरटे मजबूत असते म्हणून ते वादळात शाबूत राहते. पुढचा प्रश्न, नैना सुगरण पक्षाबद्दल काय म्हणाली? उत्तर, नैना सुगरण पक्षाबद्दल असे म्हणाली की हा चोचीने आकारबद्ध घरटे बांधतो. आपल्याला असे घरटे तयार करताही येणार नाही. हा अगदी कसबी विणकर पक्षी आहे. पुढचा प्रश्न, सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा ते लिहा. सुगरण पक्षी आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी सुरेख व मजबूत घरटे बांधतो. त्यासाठी तो पुष्कळ मेहनत घेतो. अशा प्रकारे तो कुटुंबवत्सल आहे. पुढचा प्रश्न, सुगरण पक्षाला कसबी विणकर का म्हटले आहे? उत्तर, सुगरण पक्षी गवताच्या चिवट काड्यांनी सुबक व भारी घरटे बांधतो. घरटे नक्षीदार असते म्हणून सुगरण पक्षाला कसबी विणकर म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 3. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. बघा आता या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहे. यांच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहे या प्रकारे. शाबूत राहणे म्हणजे टिकून राहणे. दुसरं, वाखाणणे म्हणजे स्तुती करणे. आणि तिसरं, सर येणे म्हणजे बरोबरी करणे. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. बघा आता या ठिकाणी पहिला शब्द दिलेला आहे सुबक. वाक्यात उपयोग, नीना खूप सुबक चित्र काढते. दुसरा शब्द आहे कसब. वाक्य, कुंभार कसबीने माठ घडवतो. तिसरा शब्द आहे चिकाटी. चिकाटी असेल तर कोणतेही काम नीट होते. पुढचा शब्द आहे मजबूत. वाक्य आहे आमच्या इमारतीचे बांधकाम मजबूत आहे. प्रश्न क्रमांक 5. तुम्हाला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा. उत्तर, माणसाच्या अंगी जर नीटनेटकेपणा, चिकाटी, कष्टाळू वृत्ती व मेहनत करण्याची इच्छा असेल तर त्याचे कोणतेही काम सुरेख व वाखाणण्याजोगे होईल. जबाबदारीने नियोजनबद्ध कार्य करण्याची शिकवण आपल्याला सुगरण पक्षाकडून मिळते. प्रश्न क्रमांक 6. तुम्ही सुगरण पक्षाचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हाला कसा वाटला त्याचे वर्णन करा. उत्तर, होय, माड रानात निंबाच्या बाभळीच्या झाडाला लटकलेली सुगरण पक्षाची घरटी पाहिली आहेत. मला त्याचा आकार खेळण्याच्या पत्त्यांमधील इस्पिक सारखा वाटला. नक्षीदार विणकाम असलेले हे घरटे सुबक, मजबूत व वादळातही टिकणारे असते. बाया नावाचा पक्षीच कसबीने हे घरटे तयार करतो म्हणून त्याला सुगरण म्हणतात. प्रश्न क्रमांक 7. पुढे काही शब्द दिले आहेत. त्यांपैकी सुगरण पक्षाला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा. बघा आता या ठिकाणी काही वेगवेगळे शब्द दिले आहे. सुगरण पक्षाला यातील कोणते शब्द लागू होतात ते आपल्याला शोधायचे आहे आणि आकृती पूर्ण करायची आहे. बघा आता या ठिकाणी सुगरण पक्षी कसा तर कष्टाळू, नीटनेटकी, जबाबदार, चिकाटी, सहनशील आणि स्तुतिप्रिय अशा प्रकारचे हे शब्द आहेत.
प्रश्न क्रमांक 8 विरुद्धार्थी शब्द लिहा. जबाबदार, बेजबाबदार, योग्य, अयोग्य, मजबूत, ठिसूळ किंवा कमकुवत, पूर्ण, अपूर्ण. उपक्रम. तुम्ही पाहिलेले पक्षी व त्यांची घरटी यांची चित्रे गोळा करून एका मोठ्या कागदावर चिकटवा. त्यांखाली त्यांची नावे लिहून तक्ता तयार करा. खालील वाक्ये वाचा. बघा आता या ठिकाणी खालची वाक्य आपल्याला वाचायची आहे. तो फळा, ती वही आणि ते फळ. जेव्हा आपण एखाद्या शब्दाच्या आधी तो लावतो तेव्हा तो पुल्लिंगी शब्द, ती लावतो तेव्हा स्त्रीलिंगी शब्द, ते लावतो तेव्हा नपुंसकलिंगी शब्द म्हणतो. आणखी काही उदाहरणे वाचा. वाक्ये लिहिताना त्याप्रमाणे लिहा. तो वाडा, तो भात हे पुल्लिंगी शब्द आहेत. ती इमारत, ती भाकरी स्त्रीलिंगी शब्द. ते घर, ते पेन, घर आणि पेन नपुंसकलिंगी शब्द आहेत. आपण समजून घेऊया. मीना हुशार मुलगी आहे. मीनाच्या भावाचे नाव मिहीर आहे. मीना मिहीरला दादा म्हणते. मिहीर मीनाला ताई म्हणतो. मीना आणि मिहीर एकाच शाळेत शिकतात. मीना आणि मिहीर यांच्यात कधीच भांडणे होत नाही. मीना मोठी असल्याने मीना मिहीरची काळजी घेते. वरील परिच्छेदात मीना आणि मिहीर या भावंडांचे वर्णन आले आहे. मीना व मिहीर या शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरून तयार केलेला पुढील परिच्छेद वाचा. मीना हुशार मुलगी आहे. तिच्या भावाचे नाव मिहीर आहे. ती त्याला दादा म्हणते. तो तिला ताई म्हणतो. ते एकाच शाळेत शिकतात. त्यांच्यामध्ये कधीच भांडणे होत नाही. ती मोठी असल्याने त्याची काळजी घेते. मीना आणि मिहीर या नामांऐवजी आपण येथे तिच्या, ती, त्याला, तो, तिला, ते, त्यांच्या, ती, त्यांची असे शब्द वापरले आहेत. या शब्दांना सर्वनाम म्हणतात. नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्या शब्दास सर्वनाम म्हणतात. खालील वाक्यांतील सर्वनामे अधोरेखित करा. मी कुमारला हाक मारली. मी. दुसरं वाक्य. मी त्यांना सुविचार सांगितला. मी. तिसरं वाक्य. तुला नवीन दप्तर आणले. तुला. त्याने घर झाडून घेतले. त्याने. त्याचा फोटो छान येतो. त्याचा. आपण पतंग उडवूया. आपण. ही सर्व सर्वनामे आहेत. खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामे अधोरेखित करा. बघा आता. सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, तू जा, मी आज तिच्याबरोबर घरी येईन. बघा आता या ठिकाणी वरील परिच्छेदामध्ये त्याला हे सर्वनाम आहे. तो, त्याच्या हे सर्वनाम आहे. त्यानंतर त्याला, त्याची हे सुद्धा सर्वनाम आहे. नंतर मी हे सुद्धा सर्वनाम आहे. तिच्याबरोबर सुद्धा सर्वनाम आहे. अशा प्रकारे या ठिकाणी या परिच्छेदामधील सर्वनामे आपण शोधलेली आहेत. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मराठी यामधील पाठ क्रमांक 5 सुग्रणीचे घरटे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.